TCN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। यवतमाळ जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात काँग्रेसचा सफाया झाला असून केवळ अस्तित्वाच्या लढाईसाठी काँग्रेस उरली आहे। काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार्श्वभूमीवर घाटंजी नगर परिषद निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या ठिकाणी काँग्रेसमध्ये तिहेरी गटबाजी निर्माण झाली आहे। काँग्रेसने येथील माजी नगरसेवक व विद्यमान शहराध्यक्ष यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्याची शक्यता वर्तविली असून यासाठी या उमेदवाराने शहरात तयारीही सुरू केली आहे। दुसरीकडे येथील डॉक्टर अरविंद भुरे हे आपल्या पत्नीला काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी सक्रिय प्रयत्न करत आहेत। तर तिसरे निखिल देठे हे काँग्रेसच्या खासदार श्रीमती प्रतिभा धानोरकर यांचे समर्थक असून त्यांनीही नगराध्यक्ष पदासाठी जोरदार दावा केलाय। यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री शिवाजीराव मोघे हे मोठ्या अडचणीत आले असून घाटंजी काँग्रेस 3 गटात विभागली गेली आहे। या तिन्ही उमेदवारांपैकी डॉक्टर भुरे हे ओबीसी प्रवर्गातील असून निखिल देठे हे अभियंता असून ते ओबीसी प्रवर्गातून येतात, तर तिसरे उमेदवार अशिक्षित असल्याचा आरोप आहे। त्यांना नीट वाचता लिहिता येत नाही, भाषण देता येत नाही आणि प्रशासनिक कामकाजाची जाण नसल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे। काही दिवसांपूर्वी खासदार धानोरकर यांच्या उपस्थितीत घाटंजी गेस्ट हाऊस येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती। या बैठकीत माजी नगरसेवक तसेच काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष जे नगराध्यक्ष पदाचे संभाव्य उमेदवार आहेत, त्यांनी स्वतः नगराध्यक्ष पदाची उमेदवारी सोबत प्रभाग क्रमांक 1 नेहरू नगर, प्रभाग क्रमांक 4 घाटी इंदिरा आवास आणि स्वतःच्या पत्नीला प्रभाग क्रमांक 6 संत श्री जलाराम वार्ड परिसरातील खुल्या प्रवर्गातून नगरसेवक या पदाकरिता उमेदवारी मागितल्याचे समोर आले। या मागणीला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला। काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हा सचिव गणेश उन्नरकर यांनी तर थेट वृत्तपत्राचे कात्रण काढून त्या संभाव्य उमेदवाराला ते वाचून दाखवण्याचे आव्हान दिले। जर ते वाचू शकले तर आम्ही सर्व उमेदवारीचा दावा मागे घेऊ असे स्पष्ट म्हणत त्यांनी काँग्रेस समोर लाजीरवाणी परिस्थिती निर्माण केली। निखिल देठे यांनीही या उमेदवाराच्या अकार्यक्षमतेवर जोरदार टीका केली। दरम्यान TCN न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार खासदार श्रीमती प्रतिभा धानोरकर यांनी या विभागाचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांना दूरध्वनीवरून या संभाव्य उमेदवाराला विरोध असल्याचे स्पष्ट सांगून या उमेदवाराला सोडून इतर कोणालाही उमेदवारी द्या, यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही असे स्पष्टपणे सांगितल्याचे समजते। या सर्व घडामोडींमुळे काँग्रेसमध्ये गोंधळ अधिकच वाढलाय। या बैठकीत वातावरण चांगलेच तापले। पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमकी झाल्या आणि काँग्रेसमधील फूट सर्वांसमोर आली। सध्या शहरात गल्लीबोळात याच चर्चेने जोर धरलाय की वाचता लिहिता न येणाऱ्या व्यक्तीला नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसने उमेदवारी देणे म्हणजे पक्षाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उभे करणे होय। राजकीय विश्लेषकांचे मत आहे की शिक्षण, कार्यक्षमता आणि जनसंपर्काशिवाय नेतृत्व टिकत नाही। या तिहेरी संघर्षामुळे घाटंजी काँग्रेसचे पतन निश्चित असल्याचे बोलले जात आहे आणि याचा परिणाम आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवरही होणार आहे। एकूणच उरली सुरली काँग्रेस नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे। शिक्षण, प्रामाणिकपणा आणि जनतेशी संवाद या 3 गोष्टीशिवाय नेतृत्व टिकू शकत नाही हे वास्तव आज सर्वांसमोर आहे। प्रेक्षकांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांपर्यंत शेअर करा आणि कमेंट्समधून आपले मत नक्की कळवा। अशिक्षित उमेदवाराला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी द्यावी का? लवकरच भेटूया घाटंजी भारतीय जनता पक्षातील अंतर्गत गटबाजी, हेवे दावे व संपूर्ण तपशीलसह। तोपर्यंत आपली काळजी घ्या। धन्यवाद।